मामा मागच्या दारानं आले आणि सुनेनं दिलेली खुनाची सुपारी चिमुकलीनं नेमकं काय झालं आपल्या आजीसोबत ते सांगितलं. मृताच्या गळ्यावर आवळ्याच्या खुणा दिसल्या. कुठलाच आजार नसताना अचानक कसं काय निधन झालं असा प्रश्न अनेकांना पडला होता. नेमकं काय आणि कुणासोबत घडलं हे पाहण्या अगोदर बोल हटके या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. साथीदारांच्या मदतीनं सासूचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा बनाव केला. दुसऱ्या दिवशी सासूचे अंत्यसंस्कारही आटोपले. मात्र नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या संशयाने प्रकरणाचा उलगडा झाला. तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली असता संपत्तीसाठी सुनेनंच 2 चुलत भावंडांना घेऊन सासूचा खून केल्याचं तपासात उघडकीस आलं. तब्बल 12 दिवसांनी या प्रकरणाचा छडा लागला. वैशाली अखिलेश राऊत, मित्रनगर अजनी, श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे आणि रितेश प्रकाश हिवसे अशी आरोपींची नावे आहेत. मृत सुनीता यांच्या पतीचं निधन झालंय. मुलगा अखिलेशचंही गतवर्षी निधन झालं. त्याची पत्नी वैशाली हिला 5 वर्षाची मुलगी आहे. सासू, सून आणि नात असे हे तिघं एकत्र राहायचे. पती आणि मुलगा गेल्यापासून सुनीता एकट्या पडल्या होत्या. वैशालीचा पाय घसरू नये म्हणून तिच्यावर त्या पाळत ठेवायच्या. मात्र तिला मोकळेपणा हवा होता. सासू तिच्यासाठी अडसर ठरत होती. त्यामुळं वैशालीनं सासूच्या खुनाचा कट रचला. सासूचा खून केल्यानंतर संपत्तीवर कुणी दावेदार राहणार नाही या उद्देशानं तिनं चुलत भावांना 2 लाखात सुपारी दिली. 28 ऑगस्टला ठरल्याप्रमाणे वैशालीनं तिच्या साथीदारांना आधीच बोलावून घेतलं. घरात सासू, वैशाली आणि मुलगी असे तिघे होते. सर्वांनी जेवण केलं. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास वैशालीनं मागचं दार उघडलं. 2 साथीदार घरात आले. वैशाली सुनीता यांच्या छातीवर बसली तर दोघांनी तिचा गळा आवळला. सकाळी सासू सुनीता यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी वैशालीनं तिचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांना दिली. अंत्यसंस्काराची तयारी झाली. घाटावर अंत्यसंस्कारही पार पडले. मृताच्या गळ्यावर आवळ्याच्या खुणा दिसल्या. कुठलाच आजार नसताना अचानक कसं काय निधन झालं असा प्रश्न पडला. वैशालीचा मोबाईल तपासला असता त्यात 2 युवकांशी संवाद झाल्याचं लक्षात आल्यानं पोलिसात तक्रार देण्यात आली. मृत सुनीता यांच्या 5 वर्षाच्या चिमुकल्या नातीनं पोलिसांना सांगितलं की मध्यरात्री 2 मामा मागच्या दारानं आले. त्यांनीच आजीचा खून केला. यावरून पोलिसांनी वैशालीची चौकशी करून रहस्य उलगडलं.